आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर शहरातील जुन्या वस्तीत एका आरोपीने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। जुना सुमठाणा येथील सलीम मुल्खा सय्यद वय वर्ष 30 याने या अल्पवयीन मुलीला तुझ्या आईने माझ्या घरी बोलवले आहे म्हणून घरी घेऊन गेला आणि दरवाजा लावून तिच्यावर अत्याचार केला। ही घटना 13 जून रोजी दुपारी 1 ते 1:30 च्या दरम्यान घडली। या प्रकरणात आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। सध्याच्या काळात अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे। याच संबंधातील भिवापूर तालुक्यातील एक घटना उघडकीस आली असून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। आणि यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी हा 19 वर्षीय असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे। महाराष्ट्रात सध्या बोगस शिक्षक भरती घोटाळा हा प्रामुख्याने चर्चेचा विषय ठरला आहे। आजपर्यंत अनेकावर आरोप झाल्यानंतरही कुणावरही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती, कारण यातील अनेक संस्थाचालक हे भारतीय जनता पक्षाच्या संबंधित असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो की काय अशी वदंता सर्वत्र होती। अशातच नागपूरमध्ये एक धाडसी कारवाई करत नागपूर जिल्ह्यातील मोहोपा येथील विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप धोटे यांना एसआयटीने नुकतीच अटक केली आहे। दिलीप धोटे यांचे राजकीय वर्तुळात चांगलेच वर्चस्व असून त्यांचे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपातील इतर मान्यवरांसोबतचे फोटो त्यांच्या प्रोफाईलवर आढळून आले आहेत। नेहमीची येतो पावसाळा अशी म्हण असताना पावसाने काही दिवसापासून राज्याला हुलकावणी दिली आहे। कुठे मुसळधार पाऊस तर कुठे अंगाची काहिली करणारी ऊन असा लपंडाव निसर्ग खेळत आहे। अशातच हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढील 5 दिवस येलो अलर्ट घोषित केले आहे। त्यामुळे नागरिकांना ही बाब समाधानकारक असल्याचे चित्र समोर बघावयास मिळणार आहे। राजुरा तालुक्यातील भेंडुता गावात दारूबंदी करण्यात आली आहे आणि अशातच या गावातील व्यंकट अनमोलवार हा अवैध मार्गाने दारू विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले। याची भनक गावातील संजय बोरुले यांना लागताच त्यांनी गावातील महिलांना घेऊन व्यंकट अनमोलवार यांना जाब विचारला। यानंतर व्यंकट अनमोलवार आणि त्यांच्या साथीदारांनी संजय बोरुले याला लाठीने मारहाण केली। याची तक्रार संजय बोरुले यांनी पोलीस ठाण्यात केली आहे। या प्रकरणात संजय बोरुले यांना दवाखान्यात भरती करण्यात आले असून त्यांना मारहाण करणारे 5 आरोपी फरार आहेत। अशा अवैध मार्गाने दारू विक्रेत्यांना अभय कुणाचे हा प्रश्न आता चर्चेला जाऊ लागला आहे। भद्रावती तालुक्यातील तांडा येथील अजय विजय माडोद हे आपल्या परिवारासह बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 1,30,000चे दागिने लंपास केले। याची तक्रार अजय माडोद यांनी पोलीस ठाण्यात केली। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता सोनू रामदास धारावत वय वर्ष 40 राहणार बरांज मोकासा याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चोरीला गेलेले दागिने हस्तगत केले। अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतर या बातमीची शाई वाळते न वाळते तोच केदारनाथ येथे एक हेलिकॉप्टर कोसळले आणि या हेलिकॉप्टरच्या अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एका परिवारातील 3घांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातात राजकुमार जयस्वाल, पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि 2 वर्षाची चिमुरडी काशी राजकुमार जयस्वाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। विशेष म्हणजे हेलिकॉप्टरने हे भाविक दर्शनासाठी जात होते। छत्तीसगड येथील मजूर तामिळनाडू येथे रोजंदारीवर कामाकरिता गेला होता। परत येत असताना तो चंद्रपूर येथे रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर काही अज्ञात इसमाने त्याचे तोंड दाबून त्याच्या खिशातील 50,000 रुपये रोख हिसकावून घेतले। याची तक्रार फिर्यादीने रामनगर पोलीस ठाण्यात केली। त्यानंतर तपासाची सूत्रे हलवीत रामनगर पोलिसांनी काही तासातच रहमतनगर येथील शेख जुबेर शेख कादर या शिताफीने अटक केली आणि त्याच्या जवळून 50,000 रुपये जप्त केले। कर्नाटकात राहणारी मुलगी आणि जावई दोघेही मुलीच्या माहेरी आले। त्यानंतर जावई आणि सासऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला। सासऱ्याने जावयाला तू इथे का आलास असे विचारले। त्यानंतर त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि जावयाने बेदम मारहाण केल्याने सासरा रमेश पोचम दुर्गे हा गतप्राण झाला। आरोपी जावयाचे नाव चंद्रशेखर हिरालाल पवार असून तो गुलबर्गा कर्नाटक येथील रहिवासी आहे। ही घटना अहेरी तालुक्यातील आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।